मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि DC रूल्स वगैरे प्रमाणे सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याची एक एक कॅटेगरी केली जाते, श्रेणी केली जाते. कशाच्या आधारावरती? तर त्याची जी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे, म्हणजे बिल्डिंगचं जे स्ट्रेंथ आहे, त्याचं जे लाईफ आहे, ह्या सगळ्याचं परीक्षण करून त्याला विविध श्रेणीमध्ये त्याचं एक वर्गीकरण केलं जातं. तर C1 म्हणजे काय? C1 कॅटेगरीमधली बिल्डिंग म्हणजे अतिशय धोकादायक परिस्थितीतील बिल्डिंग, जिला ताबडतोब जिच्यातल्या ऑक्युपंट्सना बाहेर काढण्यात यावं आणि ती बिल्डिंग ताबडतोब पाडण्यात यावी, इतक्या डेंजरस सिच्युएशनमध्ये जर बिल्डिंग असेल तर त्याला C1 कॅटेगरीमधली बिल्डिंग म्हटले जाते. त्याच्यानंतर दुसरी श्रेणी येते C2. C2 कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये A आणि B असं अजून एक वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर C2A मध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर धोकादायक नाही म्हणता येणार, परंतु त्याला रिपेअरची गरज आहे आणि ते रिपेअर करताना, त्या प्रकारचं रिपेअर करताना त्यातल्या आतमधल्या जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढून ते रिपेअर करण्याची गरज थोड्याच दिवसात लागणार आहे, अशी जी कॅटेगरी असेल त्याला C2A म्हटलं जातं. C2B सुद्धा आहे. तर C2B मध्ये काय की रिपेअरची आवश्यकता आहे, परंतु जर रिपेअर करताना त्यातल्या जे रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याची गरज नाही, ते आपापल्या घरात राहून सुद्धा रिपेअर करता येण्यासारखं आहे. शेवटची कॅटेगरी आहे C3 कॅटेगरी, म्हणजे मायनर डागडुजी जर आपण केली, थोडीफार डागडुजी करून ती बिल्डिंग चांगली होण्यासारखी आहे, त्यातनं कोणाला बाहेर काढायची गरज नाही, काही नाही. तर अशा ह्या कॅटेगरीज ऑफ बिल्डिंग असतात. तर प्रत्येकाने आपापल्या बिल्डिंगचं परीक्षण करून बघायला पाहिजे की आपण कुठच्या कॅटेगरीमध्ये मोडतो.